खंडाळ्याच्या अतिसुंदर पर्वतरांगांच्या तळाशी गगनगिरी महाराज यांचा मठ बनलेला आहे. याच जागी त्यांनी समाधी घेतली होती आणि याच गुहेमध्ये गगनगिरी महाराज ध्यान करायचे. गगनगिरी महाराज नाथ संप्रदायाचे गुरु होते आणि त्यांना भगवान दत्तात्रेय यांचा अवतार देखील मानले जाते. या व्हिडिओमध्ये तुम्ही मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात काय काय बघू शकता याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. गुड मॉर्निंग, सुप्रभात, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे 26 जून आणि सकाळचे वाजलेले आहेत 7:45 आणि मी निघालो आहे आता खोपोलीला. खोपोली स्टेशनच्या बाहेर इमॅजिकाला जायला फुल रिक्षा स्टँडवर गर्दी आहे आणि इथून 1 किलोमीटरवरती मठ आहे. आपण वॉकिंग करत चाललेलो आहोत. एक 15 मिनिटाचा वॉक आहे. तर आपण आता वॉक घेतोय. खोपोली स्टेशनच्या बाहेर पडलो. 1 किलोमीटरचा वॉक असेल. तर आपण गगनगिरी महाराज मठाच्या प्रवेशद्वारावर पोहोचलेलो आहोत. गगनगिरी महाराज मठ पाताळगंगा नदी किनाऱ्यावर बनलेला आहे. म्हणूनच याला पाताळगंगा तीर्थक्षेत्र असे पण संबोधले जाते. चप्पल ठेवलेली आहे. एका जोडीचे 1 रुपये असतात. चला आता कुपन घेऊया. स्वामी गगनगिरी महाराज यांचे मूळ नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर असे होते. त्यांचा जन्म 1906 मध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मंडुरे येथे झाला. लहान वयातच आई वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांनी वयाच्या अवघ्या 6व्या-7व्या वर्षी घर सोडले आणि नाथ संप्रदायाची दीक्षा घेऊन संन्यास स्वीकारला आणि अखेर 4 फेब्रुवारी 2008 रोजी खोपोली येथील आश्रमात महासमाधी घेतली. तर आता आपण गुरु गगनगिरी ध्यान गुहा, जे मेडिटेशन तिकडे करायचे गुरु गगनगिरी महाराज, तिकडे चाललेलो आहे. हार्डली एक 15 मिनिटाचा वॉक आहे इथून. तर चला. तर जी गुहा आहे तिकडे गगनगिरी महाराज तप करायचे, म्हणजे तपश्चर्या करायचे, साधना करायचे. तर त्या गुहेचा टायमिंग आहे सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. म्हणजे तुम्ही ह्या टायमाच्या मध्येच इकडे वरती जाऊ शकता आणि त्या गुहेमध्ये जाऊन तिकडे तुम्ही थोडंसं मेडिटेशन पण करू शकता. गगनगिरी महाराजांच्या मठाकडनं, मंदिराकडून पुढे आलो की इथे हॅलिपॅड आहे. इथे VIP लोक डायरेक्ट येतात हेलिकॉप्टरने. आणि मागे जे आहे ते पूर्ण खंडाळ्याचा घाट आणि तिथे सेंटरला जे दिसते ती गुहा आहे. इथून एक 15 मिनिटाचा ट्रेक आहे. तिथे महाराज तप करण्यासाठी बसायचे. त्या हे मठाकडून वरती आलो गगनगिरी महाराजांच्या आणि इथे गुहा दर्शन. सकाळी 8 ते सायंकाळी 5 हा वरती जायचा मार्ग आहे. छोटासा ट्रेक आहे. चला, असा काही ट्रेक आहे. तुम्हाला थोडंसं चढण आहे, बट उन्हातनं यायचं अवॉइड करा, कारण आपल्याला चप्पल बाहेरच
ठेवावी लागते, मठाच्या सबमिट करावी लागते. त्यामुळे आतला पूर्ण परिसर तुम्हाला बिना चपलेशिवाय फिरायचा असतो अनवाणी. तर रोड खूप तापलेला असतो. आत्ता 11:30 वाजलेत आणि पाऊस पण नाही आहे आणि रोड लिटरली तापलेला आहे, पायाला चटके बसतात. इथून आपण असं वरती चाललोय. एक 10 मिनटं फक्त तुम्हाला थोडंसं रिलीफ मिळतं. जिथे सावली असेल तिथे 2 मिनटं उभं राहायचं. तिकडे जरा टेम्परेचर कमी असतं रोडचं. मी पण जरा थांबतो इथे, थोडंसं बसूया. आपण गुहेच्या जवळ आलेलो आहोत. इथे वरती आहे, चला. याच गुहेमध्ये गगनगिरी महाराज तप करण्यासाठी यायचे. तर आपण वरती गुहेमध्ये जाऊन आलो, जी मेडिटेशन केव आहे, जिकडे गगनगिरी महाराज तप करायला बसायचे. तिथे आपण चांगला टाईम स्पेंड केला, थोडा वेळ मेडिटेशन पण केलं आणि वरनं खोपोलीचा व्ह्यू कसा दिसतो ते पण दाखवलं आणि मठ खालती कसा दिसतो वरून ते पण दाखवलं. आत्ता इथून मला तरी वाटत नाही, आता मॉन्सून अजून इथे प्रॉपर नाही आहे, पावसाळा अजून चालू झाला नाही आहे, त्यामुळे इथे वॉटरफॉल कुठले ॲक्टिवेट झालेले दिसत नाहीत. जनित वॉटरफॉल होता, बट आता मला वाटत नाही तिथे पाणी असेल. तर आता मी सरळ आता परत मठाकडे चाललो आहे, खालती मंदिराकडे. तिकडे महाप्रसाद घेऊया, थोडा वेळ बसूया. आणि आपण गुहेकडनं इथून आलो खाली उतरून आणि लगेच आपण राईट साईडला आलो. तर इथे गोशाळा पण आहे या मठातली. तर चला आता मी ते पण दाखवतो तुम्हाला. ही आहे या मंदिरातली गोशाळा. महाप्रसाद अन्नदानाची देणगी 20 रुपये आहे पर पर्सन. हे कूपन मिळाले महाप्रसादाचे. 1 वाजता महाप्रसाद चालू आहे, ते 2:30-3 वाजेपर्यंत असतो. दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि मी आता महाप्रसादाच्या लाईनमध्ये उभा आहे. बरीच मोठी लाईन आहे, मे बी 1 अर्धा तास तरी जाईल. पूर्ण लाईन लागलेली आहे एकदम पुढपर्यंत. माझ्या पुढे जवळजवळ 100 ते 150 माणसं आहेत. प्रसाद घेतलेला आहे, शिरा आणि खिचडी आहे. सकाळी आपण गगनगिरी महाराज मठाच्या बाहेर पडलेलो आहोत आणि हा आता स्टेशनला जाणारा रोड, खोपोली स्टेशन. मी एक सकाळी इकडे 10:15 10:30ला पोचलेलो आणि आत्ता दुपारचे वाजलेले आहेत 1:45. मस्त तिथे दर्शन झालं. त्याच्यानंतर आपण जिकडे गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या केलेली जी गुहा होती त्या गुहेमध्ये पण आपण गेलेलो. तिकडनं पूर्ण खोपोलीचा व्ह्यू पण आपण घेतला. त्याच्यानंतर महाप्रसाद पण घेतला
आणि तिकडे एक पॉईंट होता की म्हणजे तुम्ही महाप्रसाद घेतल्यानंतर तुम्ही जे ताट वापरताय ते स्वतःच वॉश करायचं आहे आणि तिकडे ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपली चप्पल कुपन सबमिट करून आपली चप्पल घेऊन बाहेर पडायचं. तर आता मी बाहेर पडलो आहे आणि आता मी चाललो आहे डोंबिवलीला. तर हा पूर्ण व्हिडिओ होता गगनगिरी महाराज मठाला खोपोली येथे मी व्हिजिट केलेलं त्याचा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय.